रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 519. बरे झाले आली ज्याची त्याच्या घरा, चुकला पान्हेरा ओढाळांचा. बहु केले दुःखी त्याची सांभाळे, आता तोंड काळे तेणे लोभे. त्याची अन्याये भोगा माझे अंग, सकळही लाग घ्यावा लागे. नाही कोठे स्थिर राहो दिले क्षण, आजीवरी सिण पावलो तो. वेगळाल्या खोडी केली तडातोडी, सांगावया घडी नाही सुख. निरवूनी तुका चालिला गोवारे, देवापाशी भार सांडवूनी. ही इंद्रिय रूपी गुरे ज्या ऋषिकेश पांडुरंगाची होती त्याच्या घरी परत आली, हे फार बरे झाले. त्यामुळे या ओढाळ गुरांचा माझ्या पाठीमागचा त्रास चुकला. आजवर या इंद्रिय रूपी गुरांचा सांभाळ केला. या इंद्रियांच्या लोभामुळे मी त्यांना हवा तो विषय पुरवू लागलो, पण त्या विषय पुरविण्याच्या कामी मला फार कष्ट झाले. आता मात्र मला इंद्रियांचा लोभच राहिला नाही. त्या लोभाने तोंड काळे केले आहे. इंद्रियांनी विषय भोगाकरिता पाप कर्म करण्याचा अन्याय करावा आणि त्या अन्यायाचे फळ भोगण्याकरिता माझे शरीर असावयाचे. त्या इंद्रियांनी केलेल्या पापांचा झाडा मला द्यावा लागत असे. असा हा माझ्यावर मोठा जुलूम होता. या इंद्रियांनी मला क्षणभर देखील कोठे स्थिर मनाने बसू दिले नाही. डोळ्यांनी म्हणावे नाटके पहा, कानांनी म्हणावे गाणी ऐका, जिव्हेने म्हणावे गोड खा. अशी सर्व इंद्रियांची माझ्या पाठीमागे हुटहुट असल्यामुळे त्यांनी माझी प्रत्येक विषय भोगण्याच्या कामी ओढाताण केली आणि घटकाभर देखील सांगण्यासारखे सुख मला मिळू दिले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता मात्र ही सर्व इंद्रिय रूपी गुरे देवाच्या स्वाधीन करून आणि देवावरच त्यांच्या सांभाळण्याचा भार टाकून मी गुराखी आता या संसारातून निघून चाललो आहे, मोकळा होत आहे. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.